नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 15 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या राजमाता माधवीराजे शिंदे यांचे निधन, गुरुवारी होणार अंत्यसंस्कार। मूळ गाव कनेरखेड येथे शोकगळा, ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली। माजी केंद्रीय मंत्री स्वर्गवासी माधवराव शिंदे यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री भाजपचे मध्य प्रदेशमधील नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्री राजमाता माधवीराजे शिंदे यांचे दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान बुधवारी सकाळी 7:30 वाजता निधन झाले। गुरुवारी त्यांचे पार्थिव ग्वाल्हेरला आणले जाणार असून तिथे राजघराण्याच्या रीतिरिवाजानुसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दरम्यान शिंदे घराण्याचे मूळ गाव असलेल्या कोरेगाव तालुक्यातील कनेरखेड येथे राजमातांच्या निधनाचे वृत्त समजताच हळहळ व्यक्त करण्यात आली। संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। राजमाता माधवीराजे शिंदे यांना निमोनिया झाला होता। गेले 3 महिन्यांपासून दिल्ली येथे त्यांच्यावर निमोनियावर उपचार सुरू होते। लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते। तेव्हापासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या। त्यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला। सकाळी 9:30 वाजता त्यांचे निधन झाले। त्या 70 वर्षांच्या होत्या। राजमाता माधवीराजे शिंदे या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या। 1966 मध्ये त्यांचा विवाह माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांच्याशी झाला। माधवीराजे यांचे आजोबा हे नेपाळचे पंतप्रधान होते। लग्नापूर्वी त्यांचे नाव राजलक्ष्मी होते। शिंदे घराण्याचे मूळ गाव असलेल्या कोरेगाव तालुक्यातील कनेरखेड येथे राजमातांच्या निधनाचे वृत्त समजताच हळहळ व्यक्त करण्यात आली। संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। दुष्काळी भागात टंचाई जाणवू देऊ नका, पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकोंडवार खटाव आणि मान तालुक्यातील दुष्काळी गावांची केली पाहणी। खटाव मानसारख्या दुष्काळी भागात सध्या पाणी प्रश्न मोठा गंभीर विषय बनला आहे। त्या अनुषंगाने खटाव व मान तालुक्यातील टंचाई आढावा बैठक घेऊन प्रशासनाला दुष्काळी भागात टंचाई जाणवू देऊ नका असे स्पष्ट आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकोंडवार यांनी दिले। खटाव व मान तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती समजून घेण्यासाठी बुधवारी सकाळी 11:30 वाजता एक दिवसीय दौऱ्यावेळी त्यांनी खटाव आणि मान तालुक्यातील दुष्काळी गावात भेटी देऊन दुष्काळाची पाहणी केली। त्यानंतर दहिवडी तहसील कार्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला। यावेळी अधिकाऱ्यांनी टंचाईबाबत केलेल्या नियोजनाचा सविस्तर अहवाल सादर केला। आयुक्तांनी सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घेत दुष्काळी भागात टंचाई जाणवू न देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना जागेवर देऊन टाकले। दुष्काळ मुक्तीसाठी झाडे लावा, त्याची निगा राखा। आपण कर्तव्याप्रती एकनिष्ठ असतोच, पण सामाजिक बांधिलकी जपण्यावरही आपला भर असला पाहिजे असेही ते म्हणाले। या भागात नांदुरकीसारखी झाडे लावून ती वाढवण्याबाबतचे आवाहन आयुक्त डॉक्टर पुलकोंडवार यांनी केले। जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार, खटावच्या तहसीलदार बाई माने, मानचे नायब तहसीलदार श्री शैल्य भट्टे, गट विकास अधिकारी प्रदीप शेडगे, सर्जेराव पाटील यांच्यासह प्रशासनाच्या विविध विभागांचे प्रशासकीय प्रमुख यावेळी उपस्थित होते। कौटुंबिक कारणावरून आजे सासूच्या अंगावर घातली गाडी, उपचार सुरू असताना आजे सासूचा मृत्यू। पुसेगाव पोलीस ठाण्यात जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल। खटाव तालुक्यातील दरुज येथे बायको आणि बाळास तिच्या माहेरचे नातेवाईक पाठवत नाहीत या रागातून आजे सासूच्या अंगावर गाडी घालण्यात आली। यामध्ये जखमी आजे सासूचा सोमवार दिनांक 13 मे रोजी सांगली येथे मृत्यू झाला। या प्रकरणी जावयाच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शालन शंकर आवळे असे खून झालेल्या आजे सासूचे नाव असून सागर उमापे असे गाडी घातलेल्या जावयाचे नाव आहे। मुलीची आई सीमा विठ्ठल लोखंडे यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सीमा विठ्ठल लोखंडे यांच्या राहते घरासमोरील रस्त्याच्या वर त्यांचा जावई सागर संपत उमापे, मूळ राहणार राजाची कुर्ले, तालुका खटाव, जिल्हा सातारा, सध्या राहणार गंगापूर शिवननगर आनंद कॉलनी, नाशिक याने पत्नी आणि बाळाला सासरचे मंडळी पाठवत नाहीत या कारणावरून चिडून घरातील लोकांशी भांडण केले। तसेच पत्नीची आजी शालन शंकर आवळे वय 53 यांच्याकडे रागात बघून जे होतंय ते ह्या म्हातारीमुळेच होतंय, हिला जिवंत ठेवत नाही असे म्हणून त्याचे ताब्यातील कार MH 47N 1933
ही चालू करून गाडी पाठीमागे घेऊन पुन्हा गाडी जोरात पुढे घेऊन तिच्या अंगावर घातली। यात शालन आवळे यांना गंभीर जखमी झाले होत्या। गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या शालन शंकर आवळे यांना तातडीने सांगली येथे उपचारासाठी नेण्यात आले। या दरम्यान त्यांचा सांगली येथील रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला। त्यानंतर खुनाच्या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे तपास करत आहेत। भवानवाडी येथे विहिरीची आरसीसी पडदी पडल्याने एक कामगार ढिगाऱ्याखाली सापडून जागीच ठार। 3 जखमी कामगारांना बाहेर काढण्यात यश। भवानवाडी तालुका कराड येथील उत्तरमाण नदीच्या काठावर नवीन विहिरीचे बांधकाम सुरू असताना एका बाजूची आरसीसी पडदी मातीसह अचानक अंगावर कोसळल्याने एक कामगार ढिगाऱ्याखाली गाडला जाऊन जागीच ठार झाला, तर 3 जखमी कामगारांना बाहेर काढण्यात यश आले। दिलीप पांडुरंग जाधव पाटील वय 62 राहणार अंधारवाडी तालुका कराड असे मृताचे नाव आहे। भवानवाडी तालुका कराड येथे उत्तरमाण नदीच्या काठावर संदीप काकासाहेब पवार यांच्या विहिरीचे काही दिवसांपासून काम सुरू आहे। मंगळवारी आरसीसी पडदीचे काम सुरू होते। दिलीप पांडुरंग जाधव पाटील वय 62, शशिकांत रामचंद्र पवार वय 58 दोघेही राहणार अंधारवाडी तालुका कराड, बापूराव सुभाष यादव वय 63, दिलीप अशोक यादव दोघे राहणार पठारवाडी तालुका पाटण हे कामगार ते काम करत होते। दुपारी अचानक ही पडदी आजूबाजूच्या मातीसह विहिरीत कोसळली। तिच्या ढिगाऱ्यात हे चौघेही अडकले। यातील दिलीप जाधव हा पूर्णपणे गाडला गेला, तर 3 कामगारांचे निम्मे शरीर हे चिखलापासून वर होते, मात्र पाय आरसीसी बांधकामाच्या स्टीलमध्ये अडकले होते, त्यामुळे त्यांना बाहेर काढणे अवघड बनले होते। ही घटना समजताच ग्रामस्थांनी तातडीने तेथे धाव घेतली। जेसीबी मशीन्स व ग्रामस्थांच्या मदतीने 4:30 वाजेच्या सुमारास एका कामगारास विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले। दरम्यान उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्यात सामील झाले। विहिरीत अडकलेल्या इतर दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि मदत कार्य थांबले। पाऊस थांबल्यानंतर इतर 2 कामगारांना विहिरीच्या खड्ड्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले। ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला दिलीप जाधव पाटील हा कामगार जागीच ठार झाला। त्याचा मृतदेह तेथील गाळ काढून नंतर बाहेर काढण्यात आला। या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी 6 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे अधिक तपास करत आहेत।